बुलढाण्यात राहून संतोष लहान मुलांचे ट्युशन घ्यायचा। त्याचे आई वडील मोलमजुरी करून दिवस ढकलायचे। संतोष गरीब होता, पण त्याची स्वप्न मोठी होती। त्याला मोठं सरकारी अधिकारी व्हायचं होतं, पण घरची परिस्थिती बिकट होती आणि बुलढाण्यात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करणं त्याला शक्य नव्हतं। म्हणून त्याने पुण्याला जायचं ठरवलं। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पुण्यात अनेक तरुण तरुणी आपलं नशीब आजमावायला येतात। संतोषही पुण्यासाठी निघाला, पण त्याच्या आई वडिलांचा याला मात्र विरोध होता। पण संतोषने आई वडिलांचा विरोध झुगारून पुणे गाठलं। आई वडिलांशी झगडून संतोष पुण्यात तर आला होता, पण पुढचा प्रवास बिकट होता। अभ्यास तर करायचा होता, पण तो अभ्यास उपाशी पोटी होणार नव्हता। म्हणूनच संतोषने पुण्यातच छोटी मोठी नोकरी धरली। कोंढवा भागात तो भाड्याने राहत होता। दिवसभर काम करून तो रात्री अभ्यास करायचा। MPSCच्या ज्या परीक्षा निघतील त्या परीक्षा संतोषने दिल्या। अपयश येत होतं, पण संतोषने आशा ठेवली। असंच दिवसामागे दिवस गेले। तब्बल 12 वर्ष झाली, पण संतोषला या स्पर्धा परीक्षेत काही यश मिळालं नाही। एवढी वर्ष संतोषने मेहनत घेतली, पण त्याला काही फळ मिळालं नाही। त्यामुळे संतोष निराश झाला आणि नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या संतोषने पुणेही सोडलं। पण संतोष पुणे सोडून घरी बुलढाण्यालाही गेला नव्हता। जेव्हा संतोष सोबत काही संपर्क झाला नाही, तेव्हा त्याच्या काही मित्रांनी पोलिसांकडे हरवल्याची तक्रार दाखल केली। पोलिसांनी कसून तपास केला आणि संतोष सापडला। संतोषची जेव्हा पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा पोलीस हरकून गेले, कारण संतोष मूळचा पुण्याचा रहिवासी नव्हताच। तो आला होता बुलढाण्याहून, तेही आई वडिलांचा विरोध असताना। मग पोलिसांनी बुलढाण्यातच संतोषच्या आई वडिलांशी संपर्क साधला। आपला मुलगा 12 वर्षापूर्वीच घर सोडून गेल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं। पण तुमचा मुलगा संतोष जिवंत आणि सुखरूप आहे, ही माहिती पोलिसांनी आई वडिलांना दिली। ही बातमी ऐकल्यानंतर संतोषच्या आई वडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता। काही दिवसांनी पोलीस संतोषला घेऊन त्याला बुलढाण्याच्या घरी आले। आपला मुलगा पाहून आई वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं। भलेही आपला मुलगा अपयशी झाला असेल, पण त्याने टोकाचं पाऊल उचललं नाही। तो सुखरूप घरी आला अशी भावना त्यांच्या मनात दाटून आली असेल। आई वडिलांनी पोलिसांचं मनापासून आभार मानलं। संतोष सुखरूप घरी परतला होता आणि त्याच्या आई वडिलांचा जीव भांड्यात पडला। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।